ठाण्यात रोटरी क्लबच्या वतीने रोटरी महिना साजरा करण्यात येणार असून या उपक्रमाची सुरुवात 15 नोव्हेंबरपासून होणार आहे। या उपक्रमांतर्गत ठाण्यातील 36 रोटरी क्लब सहभागी होणार असून उपेक्षित घटकांपर्यंत मदत पोहोचवण्यावरती विशेष भर देण्यात येणार आहे। या आठवड्यात हेरिटेज प्रकल्प राबवला जाणार असून यामध्ये किल्ल्याची स्वच्छता, जुन्या वारसास्थळांची माहिती, त्यांचं संवर्धन यावरती लक्ष केंद्रित जाणार आहे। तसेच या हेरिटेज प्रकल्पाद्वारे नागरिकांना प्राचीन गडकिल्ले, वस्तू इत्यादी गोष्टींबाबत माहिती देण्यात येणार आहे। कार्यक्रमाची सुरुवात 15 नोव्हेंबरपासून ठाण्यामध्ये होणार असून डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे। दरम्यान 16 नोव्हेंबरला कल्याणमध्ये देखील विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। रोटरी आठवडा कार्यक्रमांतर्गत नवी मुंबईत 60 कंपन्या एकत्र येत नोकरी मेळावा आयोजित करणार आहे। तसेच ठाण्यातील 3 ते 4 रोटरी क्लबकडून 5 ते 10 ठिकाणी नोकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेलं आहे। दरम्यान ठाकुर्ली येथे हेरिटेज प्रकल्पातून जुन्या स्थळांची माहिती गोळा करण्यात आली असून कोपरी खाडी येथील तोफा आणि कारागृह यांची माहिती तरुण पिढीस या उपक्रमांतर्गत दिली जाणार आहे। हेरिटेज रन मॅरेथॉन या उपक्रमातून या पुढील उपक्रमासाठी निधी संकलित करण्यात येणार आहे। कल्याणमध्ये रोटरी क्लब चेक डॅम बांधले असून उल्हासनगरमध्ये 20 ते 40 मुलांसाठी आणि कल्याणमध्ये 63 ते 64 मुलांसाठी मोफत रक्तदान करण्यात आलं। या उपक्रमांना शासनाचे देखील सहकार्य लाभलेले आहे। हा महिना रोटरी महिना म्हणून साजरा करण्यात येणार आहे। 120 क्लबच्या माध्यमातून 5 प्रमुख क्षेत्रांमध्ये कामं सुरू करण्यात येणार आहेत, ज्यामध्ये हेरिटेज, बॅलेसेमिया, जॉब फेअर, शहरी समस्या, आभा कार्ड, सुसंवाद इत्यादी विविध उपक्रम, विविध समस्यांवरती जनजागृतीपर कार्यक्रम राबवले जाणार आहे। तसेच या उपक्रमाला ठाणे शहराचे अधिकारी, वाहतूक पोलीस, ठाणे पालिकेचे वरिष्ठ अधिकारी, इतर मान्यवर उपस्थिती दर्शवणार आहे। तर जिल्हा समन्वयक सतीश माने यांनीही रोटरीच्या कामकाजाबद्दल अधिक माहिती दिली आहे। रोटरीतर्फे 120 क्लब्स ह्या आपल्या ठाणे जिल्ह्यात आहेत आणि 4,500 रोटेरियन्स वेगवेगळे सामाजिक उपक्रम करत असतात। आपण जी आता ही पत्रकार परिषद घेतली ती रोटरी सेवा महिना, म्हणजे ह्या महिनाभरात सर्व 120 क्लब्सना रोटरी गव्हर्नर आमचे हर्ष मकोल जे आहेत त्यांनी कार्यक्रम दिलेला आहे आणि त्या कार्यक्रमाच्या अंतर्गत 5 प्रमुख एरियांमध्ये आम्ही काम करणार आहोत। एक आहे हेरिटेज, दुसरं आहे थॅलेसेमिया, तिसरं आहे जॉब फेअर, चौथं सिटीचे प्रॉब्लेम्स, आभा कार्ड आणि सुसंवाद म्हणून एक आपण ठेवलेला आहे की जेणेकरून आपण आपले जे दैनंदिन समस्या आहेत त्या संदर्भातली चर्चा, त्याच्याबद्दलची कारण मीमांसा, उहापोह, सरकारी अधिकारी येणार आहेत, ट्रॅफिकचे उपायुक्त येणार आहेत, महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी येणार आहेत आणि अशा पद्धतीने सर्वसामान्य लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या संदर्भात सुद्धा आपण रोटरी आणि एक सुसंवाद जनतेशी करणार आहोत। तर अशा पद्धतीने जास्तीत जास्त लोकांपर्यंत रोटरीचं काम घेऊन जाणं, कारण की रोटरी गेले अनेक वर्ष काम करते, म्हणजे इंटरनॅशनली तर 120 वर्ष झालेत आम्हाला, परंतु ठाणे जिल्ह्यामध्ये दरवर्षी साधारणपणे 60 ते 70 कोटी रुपयाचे सामाजिक उपक्रम केले जातात। खास करून ग्रामीण भागांमध्ये फार मोठ्या प्रमाणात काम चालू आहे रोटरीचं, शहरांमध्ये सुद्धा चालू आहे। तर ते सर्व काम जे आहे ते शोकेस करण्यासाठी हा रोटरी मंथ आम्ही करत असतो की रोटरीबद्दलची माहिती कोणाला जर काही पाहिजे असेल, त्यांनाही मेंबर व्हायचं असेल तर ते त्या एरियातल्या रोटरी क्लब्सना संपर्क साधून ते मेंबरही होऊ शकते। सर्विस मंथ का जो हम लोग बात कर रहे हैं, हमारे को यही है कि ज्यादा लोगों तक पहुंच सके, क्योंकि क्या हो जाता है कि पूरा साल 1 साल रोटरी का रहता है जो प्रेसिडेंट के लिए रहता है, लेकिन ये हम लोग स्पेसिफिक दिन नियोजित करते हैं एक प्रोजेक्ट के लिए, जहाँ पे सारे 120 क्लब्स जो डिस्ट्रिक्ट के हैं वो सारे साथ में हैं। 4,000 से ज़्यादा लोग एक ही साथ में आके सोशल सर्विस कर सकें, तो उसके लिए ये सर्विस मंथ किया जाता है और ये 15 तारीख से ये सर्विस मंथ स्टार्ट हो रहा है। अगर हम लोग देखने जाएं तो उसके अंदर हम लोग ने जॉब फेयर एक रखा हुआ है, एक दिन जॉब फेयर रहने वाला है। तो ऑल ओवर डिस्ट्रिक्ट जो थाने डिस्ट्रिक्ट है उसमें जॉब फेयर रहेंगे। आभा कार्ड के ऊपर काम हो रहा है, क्योंकि कई लोग हैं जिन लोगों को आभा कार्ड का पता है लेकिन कैसे आगे करवाना, उसको रजिस्ट्रेशन कैसे करना वो उनको पता नहीं है, तो उसके लिए हम लोग उनको सपोर्ट करेंगे। गवर्नमेंट मशीनरी साथ में हमारे को सपोर्ट कर रही है, क्योंकि हर कमिश्नर से हमारी बात हो चुकी है और उन्होंने अपनी डेडिकेटेड टीम लगाई है ये चीज के लिए। संवाद हम लोग करने जा रहे हैं जिसके अंदर के हमारे जो एरियाज हैं, थाना हो गया, नवी मुंबई हो गया, कल्याण एरिया हो गया, वहाँ पे क्या क्या मेन चीज जरूरतें हैं और क्या हमारे को लगता है पब्लिक को अवेयरनेस उस बारे में आना चाहिए। और सबसे मेन चीज जो हम लोग कर रहे हैं कि अगर हमारे कोई भी हम लोग आज अब्रॉड जाते हैं बाहर घूमने के लिए, तो सबसे पहले हम लोग वहाँ के उनकी हेरिटेज देखते। जब हम उनकी हेरिटेज देखने जाते हैं तो हम हमारे देश को क्यों नहीं उसके लिए प्रोत्साहित करें। तो हमने यही सोचा कि अगर हमारे बच्चे लोगों को अगर कुछ कल्चर देना है
और कुछ सिखाना है तो पहले हमारी हेरिटेज को हमारे को संभालना होगा और उसके ऊपर काम करना होगा। तो प्रोजेक्ट हेरिटेज के ऊपर हम लोग ने वर्किंग स्टार्ट किया है, जिसके अंदर सारे क्लब्स जो हैं, जो हमारे थाना डिस्ट्रिक्ट के जितने भी अपने के हेरिटेज साइट्स हैं, उसके ऊपर वर्क करेंगे। और ज़्यादा करके हम लोग ये ट्राई करेंगे कि जितने भी स्कूल्स के बच्चे हैं उन लोगों को हेरिटेज वॉक करा सके और जो हेरिटेज है उसकी जो डिटेल्स हैं वो बच्चों तक पहुंचा सके, कि उनको ये पता लगे कि ये हेरिटेज कौन कौन सी चीज़ों के लिए अपने क्या पहले जाना जाता था, जो कि आज अगर हम लोग देख रहे हैं तो आज हर दूसरे आदमी से आप पूछोगे तो कितने लोगों को पता नहीं है। तो ये एक हमारी एक कोशिश है। तो ये टोटल जो अपने क्या अगर हम देखने जाएं तो ये 5 प्रोजेक्ट्स के अंदर डिवाइड है और इस तरह से हम लोग पूरे महीने के अंदर उस पर वर्क करेंगे।